जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मोजे चोराडे तालुका खटाव येथे भव्य दिव्य एक दुसरा एक बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे। मित्रांनो, आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पळाला व गटाला बकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते। तर मित्रांनो, आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नातेपुतेच्या गुरुसोबत पळताना दिसला। मित्रांनो, गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 7 मधून बकासूर व नातेपुतेचा गुरु पळत होते। मित्रांनो, या गट क्रमांक 11 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला व नातेपुतेच्या गुरुला हार पत्करावी लागले। तर मित्रांनो, या गट क्रमांक 11 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला डावी खांदी झोपण्यात आला होता। तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे डाव्या खांदी बकासूरला खूप जबरदस्तरित्या स्पीड लागत असतो। तर मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला होता। पण मित्रांनो, आज बकासूरचा पहिरा असलेला नातेपुतेचा गुरु कुठेतरी थोडा कमी पडताना पाहायला मिळाले। तर मित्रांनो, नातेपुतेचा गुरु देखील टॉपचाच नंदी आहे। तर मित्रांनो, चालू सीझनला नातेपुतेचा गुरुने देखील खूप मैदानी गाजवले आहेत। पण मित्रांनो, आज गुरु कुठेतरी बकासूरला थोडासा कमी पडला आणि त्यामुळेच गाडीचा स्पीड कुठेतरी तोंडावरती कमी झाला आणि त्यामुळेच बकासूरची व गुरुची या गट क्रमांक 11 मध्ये हार झाली आहे। तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण मित्रांनो दोन्ही महादेवाचे नंदी आहेत। तर मित्रांनो, प्रत्येक वेळा दोन्ही बैल सारखे पळू शकत नाहीत, कारण प्रत्येक नंदीच्या मूडवर डिपेंड आहे। त्यामुळे काही हरकत नाही, कारण काही म्हटलं की हार जीती चालूच असते। त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।